चांदूर रेलवे शहर स्थित बच्चन इंटरनेशनल पब्लिक स्कूल में बच्चों की बौद्धिक और शारीरिक क्षमता को ध्यान में रख बच्चों के लिए प्रतियोगिता रखी गई, जिसमें नन्हे मुन्ने छात्रों के साथ माता पिता दादा दादी ने बढ़ चढ़कर भाग लिया। शुक्रवार दिनांक 23 फरवरी शाम 6 बजे प्रमुख अतिथि चांदूर रेलवे स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी, डॉक्टर सुषमा खंडार, पंचायत समिति केंद्र प्रमुख गणेश वासनकर, डॉक्टर अनुया ढोले, पत्रकार प्रवीण गुड्डू शर्मा, पूर्व नगर सेवक बंडू आठवले के हस्ते मां सरस्वती, राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिमा पूजन और दीप प्रज्वलन कर क्रीड़ा ध्वजारोहण तथा क्रीड़ा ज्योत लगाकर मैदान का पूजन कर प्रतियोगिता की शुरुआत की, जिसमें सर्वप्रथम नन्हे मुन्ने छात्रों ने परेड कर क्रीड़ा ध्वज और प्रमुख अतिथियों को सलामी देकर सम्मान किया। बच्चन इंटरनेशनल पब्लिक स्कूल 2 दिवसीय खेल प्रतियोगिता के प्रथम दिन नन्हे मुन्ने बच्चों ने अपनी प्रतिभा का बदौलत मेडल प्राप्त करते हुए विभिन्न प्रकार के खेलों का प्रदर्शन किया। स्कूल प्रबंधक मीनाक्षी रॉय ने बताया, प्रतियोगिता का मूल उद्देश्य बच्चों में पढ़ाई के साथ खेलकूद की भावना का विकास करना है, क्योंकि बच्चे भविष्य में आगे बढ़ने के लिए जिस तरह स्वस्थ मस्तिष्क की आवश्यकता होती है, उसी प्रकार स्वस्थ मस्तिष्क के लिए खेलकूद की आवश्यकता होती। यह बात ध्यान में रख वार्षिक खेल प्रतियोगिता रख माता पिता और दादा दादी को महत्वपूर्ण हिस्सा बनाते हुए खेल में शामिल किया गया, क्योंकि दादा दादी जीवन की गतिशीलता को अच्छे से समझते हैं और युवा पीढ़ी को सीखने और विकसित करने में मदद करते हैं, और माता पिता पृथ्वी पर निस्वार्थ जीव है जो हमारे जीवन और खुशी के लिए बहुत सारे बलिदान करते हैं। इसलिए इस प्रतियोगिता में बच्चों के साथ इन्हें भागीदार बनाया गया। प्रमुख अतिथि वाजपेयी मैडम ने कहा कि आज घर परिवार में बुजुर्ग लोगों को अनदेखा किया जाता है, वही स्कूल में प्रतियोगिता की शुरुआत ग्रैंड पेरेंट्स इवेंट्स के साथ शुरू करके समाज के सामने स्कूल ने बहुत अच्छा उदाहरण रख दिया है। डॉक्टर अनुया ढोले ने कहा कि बच्चे कर्सिव राइटिंग की जमकर तारीफ की एवं खुद की कर्सिव राइटिंग सीखने की इच्छा जाहिर की और पेरेंट्स को मोबाइल के साइड इफेक्ट, हाई प्रोफाइल लाइफस्टाइल के साइड इफेक्ट्स के बारे में अवगत कराया। इस प्रतियोगिताओं में जीत हासिल करने वाले छात्रों को उपस्थित अतिथियों के हाथों उपहार और मेडल दिए गए। इस कार्यक्रम को सफल बनाने स्पोर्ट्स टीचर नंदू सोरगीवकर, कार्यक्रम का सूत्र संचालन प्रिंसिपल मेघना नगरिया तो आभार प्रदर्शन साक्षीपुरी ने किया। इस समय प्रिंसिपल मिताली नन्नोरे और टीचर श्रुति खांजोड़े, समीक्षा इंगळे, साक्षीपुरी, दिव्यानी चांदूरकर अथक परिश्रम लिया। विशेष सहकार्य नंदिता चौरडिया, पप्पू भालेराव, बच्चू वानरे, शेखर पुतळे ने दिया। इस समय बड़ी संख्या में पालक वर्ग उपस्थित थे। त्या अतिशय छान सर्व्हिस आपल्याला चांदूर रेल्वे शहरामध्ये देत आहे आणि माझ्या शुभेच्छा आहे की त्यांना परमिशन सुद्धा मिळालेली आहे समोरच्या मिडल स्कूल आणि हायस्कूलसाठी, तर तिथेही त्यांनी आपलं बळकटी दाखवली पाहिजे। मला कळत नाही आहे की मी सुरुवात कुठून करू, पण आज वेळेच्या अभावी अगदी लहान लहान मुलं थकून जातील, त्याच्यामुळे मी थोडं शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करते। लहान मुलांसोबत संवाद साधणं कठीण आहे, ते खेळात बिझी आहेत, पण मला त्यांचंही खरंच त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ते बघून मला खरंच आनंद होतो की जी गोष्ट आम्ही डॉक्टर होऊन 5वी 6वीत अमरावतीच्या शाळेत असून कर्सिव रायटिंग, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, इवन आम्हाला 10वीपर्यंत स्टेज आम्ही कधी बघितला नाही, फक्त अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास जुने अभ्यास याच्या व्यतिरिक्त या स्कूलमध्ये मॅडम घेतात आणि त्यांचं स्टेज डेअरिंग म्हणावं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जेव्हा सर आणि आम्ही कधी फेसबुक स्क्रोल करताना बघतो तर त्यांची रायटिंग जर बघितली तर सर मला म्हणतात की अनुया आपल्या सगळ्या डॉक्टरांना यांच्याकडून हँडरायटिंग शिकण्याची खरंच गरज आहे, इतकी आमची हँडरायटिंग खराब आहे। तर आणि आई म्हणून तुम्ही उपस्थित सगळ्यांना सगळं माहिती आहे आपल्या मुलांना कसं वागवायचं, पण ॲज अ डॉक्टर आपल्या आग्रहास्तव तुम्ही मला बोलवलं त्याची मी आभारी आहे आणि त्या हेतूने मला काही गोष्टी तुमच्यासोबत सांगायच्या नाही आहे कारण मी लहान आहे तुमच्यासमोर, पण एक अनुभव म्हणून माझा आणि ॲज अ डॉक्टर मला काही गोष्टी तुमच्यासमोर शेअर करायच्या आहे, तर तुम्ही मला थोडा सपोर्ट करा। सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट हा आहे की इथे उपस्थित स्त्रियांना मी विचारू इच्छिते की आपल्यापैकी किती जणांची मुलं जेवताना मोबाईल पाहतात? कोणीच हात वर केलेला नाही।
हां, मॅक्झिमम मी इवन एका लेडीजला तर असं बघितलं आहे की ती बसमध्ये सुद्धा मोबाईल घालून तिला खाऊ घालत होती. तर मला असे काही 4-5च मुद्दे मी शॉर्टमध्ये सावरण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मेडिकली जर तुम्ही बघितलं तर आपल्या ब्रेनमध्ये सगळे सेंटर्स असतात. वॉमिटिंग सेंटर, हंगर, थर्स्ट, तहान, भूक हे सगळे सेंटर आपल्या ब्रेनमध्ये आहे. तुम्ही त्यांना भूक लागू द्या, बिलकुल त्यांना खाऊ घालू नका. मी पण या फेजमधून गेलेली आहे आणि माझे बाबा डॉक्टर पांडुरंग ढोले यांनी मला 1-2दा बघितलं आमच्या जुन्या घरी की मी हे सगळं करत आहे मोबाईल पाहून. तर त्यांनी मला रागवलं आणि त्यांचा दरारा सगळ्यांना माहीतच आहे. तर मला त्यांचं ऐकावंच लागलं. मी 8 दिवस मला खूप फेस करावं लागलं, कारण आपलं अंतःकरण मुलाप्रती खूप हळवं असते की नाही त्यांनी 1 तास झाला खाल्लं नाही. ते बोलले की 1 तास नको खाऊ घालू, दुसऱ्या टाईमला नको खाऊ घालू, तिसऱ्या टाईमला नको घालू, चौथ्या टाईमला चटणी पोळी जे तुमच्या घरात असाल तो बिलकुल गोड लागून खाईल. तर तुम्ही प्लीज जर तुम्ही प्रेमापोटी आपल्या मुलांना हे खाऊ घालत असाल मोबाईल बघून तर ते टाळा. स्क्रीन टाईम आणि प्लेग्राऊंड, तर मुलांना कसं सांभाळायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण मी एक ट्रिक देते जी मी पण अनुभवली आहे आई म्हणून. तर मुलांना असं करा की मी तुम्हाला मोबाईल देते बघायला, मी 1 तास अभ्यास करा. 1 तास तर खूप झाला या मुलांना. ट्युशन जरी झाली तरी भरपूर झालं. काही पॅरेंट्स खूप बंबार्डिंग करतात की घरी आल्यावर 1 तास अभ्यास, ट्युशनमध्ये, शाळेत वेगळा. इतकं करू नका. बरेच ॲक्टिव्ह आहे मुलं, डिजिटल इंडिया झाला आहे. त्यांना जेव्हा फेज येईल कासवासारखं त्यांना काम करू द्या. जेव्हा त्यांचा 10th आणि 12th येईल टर्निंग पॉईंट, तेव्हा त्यांना हे करा, म्हणजे फोर्स करा अभ्यासासाठी. सध्या त्यांना खेळू द्या, त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्या, असं मला मनापासून वाटते. तिसरा मुद्दा माझा प्ले टाईम. मी अशा माझ्या रिलेटिव्समध्ये, मला माहीत नाही इथे तुम्ही कसं करता, पण मी रिलेटिव्समध्ये माझ्या मैत्रिणींमध्ये पण बघितलं आहे. त्या म्हणतात मातीत खेळले तर त्यांना इन्फेक्शन होईल. 4 मुलं खेळत आहे, त्यांच्या मुलाला सर्दी खोकला म्हणून तू जाऊ नको, तुलासुद्धा होईल, आम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. नाही, प्लीज अवॉइड नका करू, त्यांना खेळू द्या. खेळल्याने त्यांची इम्युनिटी पॉवर वाढेल. एकदा सर्दी खोकला होईल, 2दा होईल, पण तिसऱ्यांदा आपोआप ती इम्युनिटी बॉडीमध्ये क्रिएट होईल की तो 2-3 दिवसात टाईम घेऊन दुरुस्त होईल. चौथा मुद्दा मला हे सांगायचं आहे की सोशल ॲक्टिव्हिटी गरजेची झाली आहे. सगळेजण आपल्या मुलांना पुस्तकी किड्यासारखं त्याला KG1 पासून अगदी पाठीवर बांधून ठेवतात. 12वी टर्निंग पॉईंट, मेडिकल, इंजिनिअरिंग सगळं, आणि यात तो मुलगा विसरून जातो की आपलं सोशल ॲक्टिव्ह आपण किती आहोत. तर इथं वेल टू डू फॅमिलीतले सगळेजण आहेत, सगळ्यांकडे कार्स आहे मला माहिती आहे. तर तुम्ही जर 10 वेळा मुलांना कारमध्ये नेत असाल तर तुम्ही 2 वेळा धक्के खाऊन ST बसमध्ये घेऊन जा. धक्का खाऊ द्या त्यांना आपण कसा पैसा कमवतो यांची जाणीव होऊ द्या. अशी जाणीव, आणि ऑटोमध्ये न्या. अमरावतीत जर जात असाल तर अगदी बारीक बारीक गोष्टी मी सांगत आहे, पण यांनी त्यांचं डेअरिंग वाढेल, कम्युनिकेशन पॉवर वाढेल, कसा कम्युनिकेट करायचं कोणत्या माणसासोबत हे त्यांना कळेल. तर त्यांना 4 भिंतीच्या आत न ठेवता बाहेर काढा. सगळ्यात शेवटचा मुद्दा, मी जास्त वेळ घेत नाही, पहिलेच बोलली. आज परिस्थिती खूप वाईट झाली आहे मोबाईलमुळं, विकृती खूप निर्माण झाली आहे. तर आपल्या मुलींना घरी, म्हणजे मीनाक्षी मॅम तर करतच असेल, सगळ्या स्कूलमध्ये आजकाल ते होतच आहे प्रोजेक्ट, तो बॅड टच आणि गुड टच हे आपल्या मुलांना तुम्ही घरात शिकवा. जरी मुलगी तुमची किंवा मुलगा जरी 4 वर्षाचा असेल तरी त्याला बॅड टच आणि गुड टच काय आहे, कोणासोबत जायचं नाही, कसं बिहेव करायचं, कोड काय आहे, याबद्दल तुम्ही त्यांना जागरूक करा, मुलांना शिकवा, असं मला वाटते. आणि खरंच खूप छान वाटलं आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन. तर AS न्यूज़ महाराष्ट्र के लिए चांदू रेलवे से सहसंपादक राजीव शिवनकर.